हरि ओम. आपल्या भगवद्गीता अध्याय 4 सत्संगाला लगेच सुरुवात करू. अश्विन कृष्ण पंचमी आहे आज. हरि हरि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय गुरुदेवाय आत्मदेवाय. सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा जो आपला आत्मा आहे तोच व्यापक स्वरूपामध्ये असून तोच गुरु रूपानं सगुण साकार रूपामध्ये आपल्या समोर आलेला आहे. त्या गुरुतत्वाला कोटी कोटी वंदन करू आणि आपण आपला अर्धा राहिलेला श्लोक आज सोडवण्याचा प्रयत्न करू. वास्तविक पाहता भगवद्गीता सांगण्या इतकी मी मोठी नाही किंवा त्यातला तत्वार्थ कदाचित मलाही कळला नसेल तर तुम्ही म्हणून मधून या या ग्रंथाचा PDF आपण पाठवला होता, तो कधीतरी पाहत चला. तर असो, कोण या महापुरुषाला पाहू शकतो असा प्रश्न आपण टाकला होता की हे महापुरुष कुठं प्रकट होतात तर ते साधकाच्या रूपामध्ये प्रकट होतात. म्हणजे परमात्मा कुठं प्रकट होतो किंवा कुठं अवतार घेतो तर गुरुदेव किंवा ज्ञानेश्वर माऊली किंवा संत एकनाथ महाराज, संत तुकाराम, संत जनाबाई यांच्यासारख्याच्या अंतरंगामध्ये तो परमात्मा प्रकट होतो. आणि तो परमात्मा मग प्रकट झाल्यानंतर त्याला ओळखायचं कसं? मग सगळेच लोक त्याचं दर्शन घेऊ शकतात का? तर या ठिकाणी भगवंत सांगतात की तत्वदर्शी लोकच फक्त त्याचं स्वरूप पाहू शकतात. म्हणजे एक स्वतःला ज्यानं जाणलं तोच दुसऱ्याला जाणू शकतो. थोडक्यात हा त्याचा अगदी शुद्ध मराठी भाषेत अर्थ आहे की ज्यानं स्वतःला जाणलं तोच दुसऱ्याला जाणू शकेल ना. आपण म्हणतो ना की जीवावरून जीव जाणावा किंवा जीवो भूत्वा जीवम यजेत शिवो भूत्वा शिवम यजेत तसं संतो भूत्वा संतम यजेत. म्हणजे स्वतः संत बना, म्हणजे संत बनल्यानंतर संतांच्या व्यथा किंवा त्यांच्याजवळचं मोठेपण ह्या दोन्ही गोष्टी कळून येतील. आणि त्यांना काय त्रास होतो की हे मोठं होणं हे सोपं नाही. गुरु बनणं हा एक काट्याचा ताज आहे डोक्यावर घातलेला. तर या ठिकाणी भगवंत म्हणतात की तत्वदर्शी कोणाला म्हणतात? सत आणि असत या गोष्टीचं विवरण करताना किंवा
सत म्हणजे परमात्मा आणि असत म्हणजे देह. तर असत वस्तूचे अस्तित्व नसते. असत वस्तूचे, ही वस्तू आता आहे, आता दिसते, पण कदाचित थोड्या वेळानं असणार नाही, किंवा ही कालही नव्हती, आज आहे, आता दिसते, उद्या दिसणार नाही. म्हणजेच ही असत आहे. पण सतचं तसं नाही. सतचं तिन्ही काळामध्ये म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याचा अभाव नसतो. सत हे सतत असतं. म्हणजे आत्मा हा अजर आहे, अमर आहे असं म्हणतो आपण. अमर हा खरे की खोटे पहा. तर ते पाहिलं पाहिजे आपण. मग की हे जग असंच्या असंच राहणार, परंतु आत्मा मात्र कधीच बदलणार नाही. जगातल्या वस्तू येतील जातील, लाटा येतील समुद्रावर येण्यासारख्या, परंतु आत्म्याचं स्वरूप बदलत नाही. मग या ठिकाणी सांगतात की असत वस्तूचे अस्तित्व नसते व सतचा ती निकाला अभाव नसतो. तर तुम्हाला असे म्हणायचे आहे का की नाही, तत्वदर्शी लोकांनीच त्याला पाहिले, ना कोणत्या भाषा विशारदाने त्याचे स्वरूप पाहिले, ना कोणत्या धनवानाने पाहिले, तर ते पुन्हा पुन्हा एकच सांगतात की तत्वदर्शी व्यक्तीने पाहिले. म्हणजे तत्वदर्शी हा एक प्रश्न आहे की तत्वदर्शी कोण आहे. पुन्हा थोडं स्पष्ट करतात की 5 व 25 तत्व मोजल्याने किंवा त्यांचा अभ्यास केल्याने तत्वदर्शी होत नाही. श्रीकृष्ण म्हणतात हा आत्मा हेच परमतत्व आहे. मग आता म्हणजे पहा, 5 व 25 पंचमहाभूताचा देह, आणि नागरे महाराजांनी मोजून दाखवलं होतं, 25चा मेळ करून दाखवला होता त्यांनी. तर 5 आणि 25 मग याचा मेळ लावल्याने किंवा ही तत्व घोकत बसल्याने किंवा ही मोजल्याने किंवा याचा अभ्यास केल्याने सुद्धा तत्वदर्शी होता येत नाही. तर आत्मा परममध्ये तद्रूप झाल्यानंतर तो परमात्मा होतो. आत्मा हाच परमात्मा आहे. पण केव्हा? जीव जेव्हा आत्म्यामध्ये त्याच्या स्वरूपात विलीन होऊन जाईल त्यावेळेस तो नुसता आत्मा नाही राहणार, मग तो परमात्मा बनेल. मग तो परमात्मा होतो आणि साक्षात्कार ज्यांना होतो तेच आता याचं उत्तर सांगू शकतील तुम्हाला. ज्यांना तत्वाचा साक्षात्कार झाला, याच्यासाठी चरित्र वाचा. मागं एक नित्यानंद बाबाचं चरित्र वाचा असं म्हटलं होतं मी, कारण त्याच्यामध्ये त्यांनी आत्मसाक्षात्काराच्या सगळ्या अवस्था अगदी उलगडून दाखवल्या होत्या तंतोतंत. म्हणून मग आणि आता जे पायलट बाबाचं चरित्र वाचलं आम्ही, नागरे भाऊने आणि आम्ही, तर त्याच्यामध्ये सुद्धा आत्मसाक्षात्काराच्या उलगडून दाखवलं त्यांनी की काही छटा कशा असतात बुवा. तर जे परमेश्वराच्या विरहाने व्याकुळ होतो अशा उत्कट भक्ती असणाऱ्या भक्ताच्या ठिकाणीच, ज्याला अजिबात एक क्षणसुद्धा देवाशिवाय करमत नाही, कोणत्या देवाशिवाय, मंदिरातल्या देवाशिवाय नाही, हा जो आत बसला याच्याशिवाय जो एक क्षणही जगू शकत नाही, आणि अगदी पाण्यात बाहेर काढलेला मासा जसा तळमळ करतो, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे, हाची नेम आता न फिरे माघारी, असा दृढ निश्चय ज्याचा आहे. तुका म्हणे मज लागलीसे भूक, ही भूक लागली पाहिजे. ती भूक आपल्याला लागलेलीच नाही आहे. आपण सगळे व्हॉट्सअप ज्ञानी झालो, आपण सगळे पुस्तकी ज्ञानी झालो, आपण सगळे काय आता आपलं आपण समजून घ्या. हरिदासजी तर खूप नाव ठेवतात आपल्याला की ते ज्ञानी झालो आपण. की खरी भूक आपल्याला लागलीच नाही की अंतरंगातला परमात्मा आपल्याला कसा भेटेल बुवा, ही भूक आपल्याला लागलेलीच नाही आहे. हे सगळं वरवरचं हाणणं सुरू आहे आपलं. तर त्या भक्ताला सुरुवातीला आपल्याला कोण संकेत देत आहे, कोण मार्गदर्शन करत आहे हे समजत नाही. पहा,
उत्कट भक्ती असणाऱ्या असा व्याकुळ जो होतो भक्त, बापूजींचं 40 दिवसाचं अनुष्ठान झालं तर तुकाराम महाराज अनेक दिवस त्या भंडारा माळावर 18 दिवस जाऊन बसले होते. त्या ठिकाणी विठ्ठल 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 करून नाचू लागले. त्यांना परमात्म्याची प्राप्ती झाली. तर अशा आणि मग त्यांनी अभंग लिहिला, आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग. कारण की सगळीकडं तोच आनंद पसरलेला आहे. सगळीकडं जिकडं तिकडं जे काय दिसत असेल सगळं तेच त्या परमेश्वराचंच स्वरूप आहे याची जाणीव होणे. तर त्या भक्ताला सुरुवातीला म्हणजे कोण आपल्याला संकेत देतं या देवाला भेटण्यासाठी किंवा कोण मार्गदर्शन करतं हे समजत नाही. परंतु परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर तो त्या दिव्य भव्य रूपाचे दर्शन घेऊ शकतो व त्याला समजू शकतो व त्यानंतर तो आपल्या शरीराचा त्याग करून त्या स्वरूपातच मिसळून जातो. शरीराचा त्याग करून म्हणजे शेवटी. पण जेव्हा परमात्मा त्याला भेटतो मग त्याला हळूहळू या गोष्टी उलगडायला लागतात की हा जो परमात्मा होता हा परमात्माच आपल्याला या मार्गानं घेऊन आला. आपल्याला जर प्रेरणा मिळाल्या सतत साधना करण्याविषयी, सतत भजन करण्याविषयी, सतत ध्यान करण्याविषयी, सतत आत्मस्वरूपामध्ये तल्लीन होण्याविषयी जर आतून आपल्याला प्रेरणा मिळत असेल तर ह्या प्रेरणा कोण देतो किंवा कोण संकेत, कोण हे मार्गदर्शन आपल्याला करतं हे त्या भक्ताला कळत नाही. परंतु नंतर स्वस्वरूपात त्याला मिळाल्यानंतर हे सगळं समजतं आणि मग अशा भक्ताचा पुनर्जन्म पुन्हा होत नाही. शेवटी जर त्यानं आपला देह त्या परमात्म्यामध्ये मिसळून टाकला, देह मिसळवणे म्हणजे काय, जीवात्मा त्या ईश्वराशी एकरूप होणे आणि देह बाजूला पडणे. जसा परीक्षित राजाचा ज्ञानाचा बोध झाल्यानंतर देह तिथंच राहिला परंतु त्याची आत्मज्योती जी होती ती परमेश्वराच्या ज्योतीमध्ये विलीन झाली. जशी पितामह भीष्मांची ज्योती भगवान श्रीकृष्णाच्या ज्योतीमध्ये विलीन झाली त्याप्रमाणे श्रीकृष्ण म्हणाले की माझा जन्म दिव्य आहे, माझे दर्शन करू शकणारेच मला प्राप्त करू शकतात. माझं दर्शन करू शकणारे म्हणजे कोणचे, मग जे मला आत्मतत्वानं जाणतात की माझा आत्मा म्हणजे परमेश्वर आहे किंवा तो भगवान श्रीकृष्ण तोच आहे आणि तेच मला प्राप्त करू शकतात फक्त. मग भगवंत म्हणतात की तेव्हा लोकांनी त्यांची मूर्ती बनवली, तिची पूजा करू लागले. लोकांनी काय केलं, देवाची मूर्ती बनवली, मूर्तीची पूजा करू लागले आणि भगवंताचा निवास आकाशात आहे अशी कल्पना केली. परंतु हे सर्व व्यर्थ आहे. भगवंताचा निवास कुठं आहे, आकाशात राहतो परमात्मा. कोणत्या आकाशात, या चित्त आकाशामध्ये राहतो. खरं म्हणजे अजून याच्यावर दुसरं आकाश जर सांगायचं म्हटलं तर हे आकाश आहे. या आकाशामध्ये परमात्मा राहतो. तर या आकाशामध्ये त्याला न ढूंढता आपण त्याला दुसरीकडे ढूंढायला लागलो. भगवंताचा निवास आकाशात आहे अशी कल्पना केली. परंतु हे सर्व व्यर्थ आहे. त्या महापुरुषाच्या सांगण्याचे तात्पर्य एवढेच होते की जर तुम्ही निर्धारित कर्म कराल, निर्धारित कर्म, महापुरुष कोणाला म्हटलं, इथं भगवान श्रीकृष्णाला म्हटलं आणि त्यांच्यासारख्या उपदेश देणाऱ्या गुरूंना म्हटलं. श्री गुरु जेव्हा आपल्याला उपदेश सांगतात तेव्हा तर त्यांनी काय सांगितलं की जर तुम्ही निर्धारित कर्म कराल, निर्धारित कोणचं, हा योग जर तुम्ही साध्य कराल आणि श्वासोश्वास हा यज्ञ कराल श्वासोश्वासाचा आणि मला जर पाहाल तर तुम्ही मला प्राप्त करून घ्याल. तुम्ही स्वतःच दिव्य आहात, म्हणजेच दिव्यत्व तुमच्यात आहे हे तुम्ही जाणाल आणि मग माझा जन्म जर तुमच्या हृदयामध्ये झाला तर तुमचा सुद्धा जन्म माझ्यासारखा जन्म कर्म चमे दिव्य. मग कोणचं दिव्य कर्म करायचं आहे, खरं म्हणजे या कर्मा इतकं मोठं कर्म कोणचंच नाही की श्वासोश्वासाच्या माळेवर त्या परमात्म्याला जाणण्याचा, त्याला शोधण्याचा प्रयत्न करायचा. मी आपल्यासारखाच बनलो आहे, मी आपली संभावना आहे, मी आपले भविष्य आहे. आपल्या अंतरंगात ज्या दिवशी पूर्णतेचा साक्षात्कार तुम्हाला होईल
त्या दिवशी तुम्ही तसेच बनाल जसे भगवान श्रीकृष्ण आहेत. ज्या दिवशी आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये परमात्मा आपल्या आत बसलेला आहे आणि त्या परमात्म्याचा साक्षात्कार होईल की मी देह नाही, मग मी या देहामध्ये बसलेला जो या देहाला चालवतो त्याचा चालक आणि मालक जो आहे तो मी आहे. हे ज्या दिवशी मी जाणेल त्या दिवशी भगवंत म्हणतात की ज्या दिवशी पूर्णतेचा साक्षात्कार होईल की माझा काल कोण होता, माझा हाच प्रभू होता, माझा आज कोण आहे, हाच आहे, आणि उद्या माझं भविष्य कोण असणार आहे, हाच परमात्मा असणार आहे. कारण की हा कधीही मला सोडून जाऊ शकत नाही. हात न छोडे साथ न छोडे, हा कधी माझा हात सोडून जाऊ शकत नाही आणि कधी माझी साथ सोडून. गुरुदेव इतकं सांगायचे नेहमी की गुरुदेव म्हणायचे कि अरे उसका बाप भी चाहे तो वो तुम्हें छोड़कर नहीं जा सकता, वो तुम्हें छोड़ ही नहीं सकता, असं म्हणायचे गुरुदेव कि अगर उसका बाप भी चाहे तो फिर तुम्हारे बाप का क्या जाता है उसको भजने में, तुम उसको क्यों नहीं भजते, तुम उसको क्यों नहीं प्राप्त कर लेते. और संसार में सबसे आसान बात यही है कि परमात्मा की प्राप्ति करना, लेकिन यह सबसे कठीण लगती है. कारण बाहेरचं केलं 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 केलं. आता पहा तुमच्या सगळ्यांचं ग्रुपवरही कमी दिसतात बरेच जण. दिवाळीची कामं सुरू असतील, साफसफाई सुरू असेल आणि काय भांडे कुंडे फराळ आमकं डमकं किराणा निवडणं टिपणं. अगदी दिवाळी आता आजची 4 तारीख ना, 10 दिवसावर आलेली आहे. हे सगळे तुमचे कामं सुरू असतील, पण खरी दिवाळी आपली तेव्हाच होईल ज्या दिवशी आपल्या अंतरंगातला हा दीप जगमग करून उठेल आणि त्या दिवशी दिवाळी होईल. मग एक दिवा लागला तर अनेक दिवे पेटवता येतील त्या दिव्यानं दिवे. आणि म्हणून मी तुमचं भविष्य आहे. तुम्ही मला जर साक्षात्कार करून घेतलं तर जसा मी आहे तसेच तुम्ही आहात. अवतार कुठं बाहेर होत नाही, तर तो ओतप्रोत तुमच्या हृदयामध्येच प्रेमानं भरलेला असेल. अवतार बाहेर होत नाही. तुमचं हृदय जर प्रेमानं भरलेलं असेल त्याच्याविषयीचा, तर तो अवतार तुमच्या अंतरंगातच होतो. तुमचं हृदय जर त्या परमात्म्याविषयीच्या प्रेमानं खरोखर भरलेलं असेल, तुम्हाला ओढ असेल त्या परमात्म्याची, तुम्हाला त्याचा विरह जाणवत असेल, तुम्हाला त्याला भेटण्याची ओढ असेल, तर निश्चितच असं समजा की त्यावेळेस तोही प्रकट व्हायला कुठंतरी आसुसलेला असेल. कारण की ये तो प्रेम की बातें है उद्धव, बंदगी इतनी सस्ती नहीं है, यहाँ सिर दे के होते हैं सजदे, आशिकी इतनी सस्ती नहीं है. कारण की ह्या प्रेमाच्या गोष्टी आहेत. प्रेम खरोखर गोपींनी केलं, प्रेम खरोखर उद्धवानं केलं, प्रेम खरोखर मीरेनं केलं, प्रेम खरोखर जनाबाईनं केलं, प्रेम खरोखर नामदेवानं केलं. म्हणून संत नामदेवांच्या हातची खीर खाल्ली भगवंतानं, म्हणून मीराबाईसाठी विषाचा प्याला पिले भगवंत, म्हणून जनाबाईच्या सोबत दळू लागले, म्हणून गोपींच्या मध्ये प्रकट झाले, पुन्हा अदृश्य झाले, पुन्हा प्रकट झाले आणि गोपींच्या हृदयामध्ये शिरले. प्रेम केलं अनेक साधक लोकांनी गुरुदेवांवर, ते सुद्धा भगवंताविषयीचं प्रेमच होतं. आणि असं हे जे सूरज जब गर्मी करे तब बरसन की आस, बापूजी सांगतात की तुमच्या हृदयातलं पाणी जेव्हा 99 डिग्रीपर्यंत तापतं त्यावेळेस परमात्मा प्रकट होण्यासाठी आतुर होतो. मग जर तुमचं हृदय असं प्रेमानं ओतप्रोत भरलेलं असेल त्या परमात्म्याविषयी की तो कसा आहे, कुठं भेटेल, कसा भेटेल, ही जेव्हा ओढ आपल्याला लागते त्यावेळेस आपल्या अंतरंगातही अवताराचा अनुभव शक्य आहे. तुम्ही
त्याचा अनुभव आपल्या आत करू शकता. श्रीकृष्ण येथे तुम्हाला प्रोत्साहन देत आहेत की अनेक लोक या मार्गावरूनच माझ्याप्रती येऊन मला त्यांनी प्राप्त करून घेतले आहे. या मार्गाने खूप प्रेम करा. म्हणून बापूजी नेहमी म्हणायचे कि अरे वह तो प्रेम करने के लिए है, प्रेम की गली अति सांकरी, जामे दोन समाय. ही प्रेमाची गल्ली अशी आहे पण की इथं दोन राहू शकत नाहीत. ज्यानं म्हटलं आम्ही प्रेम करतो तो जर लडबडून संसारात असेल तर समजायचं त्याचं प्रेम खोटं आहे. आणि ज्यानं म्हटलं की आम्ही प्रेम करत नाही पण दिसतं तर तसंच, त्याच्या वाचून ते राहू शकत नाहीत, त्या भगवंता वाचून. हे एक मोठा वेगळा विषय आहे हा. जिन पाया तिन छुपाया, जिन जाना तिन छुपाया. ज्यांनी त्याला प्राप्त केलं त्यांनी लपवलं, कारण की त्यांना त्याला जगात प्रगट करायचं नव्हतं. आणि म्हणून हा आपला जाणण्याचा विषय आहे. म्हणून भगवंत म्हणतात की तत्वदर्शी लोक त्याला मला पाहू शकतील. तर कुठं कुठं भगवंत प्रगट झालेला आहे तो शोधून काढा. आपल्या अंतरंगात आपण माझ्यासहित त्याला शोधण्याचा प्रयत्न करू. आणि एक दिवस निश्चित आपण गुरुदेवांच्या कृपेने त्याला शोधू आणि त्याची प्राप्ती करून घेऊ. असो, आपला आजच्या या 9व्या श्लोकाला आपण या ठिकाणी पूर्णविराम देतोय. आणि उद्या कदाचित आपण 10वा श्लोक पाहू. आजची झालेली सेवा गुरुवार होता आज, आणि सगळं काही ठीकच आहे, तुमच्या समोर आहे. दुपारचे आता कदाचित 4 वाजले असतील. हा सत्संग तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचेल, परंतु माझी आजची सेवा मी माझ्या गुरुदेवांच्या चरणी नियमानुसार त्याच्या फलासहित अर्पण करत आहे. हरिओम हरिओम हरिओम. सुखी राहा, स्वस्थ राहा, पण घरामध्येच राहा, कारण की दुसरी लाट खूप भयानक येणार आहे असं म्हणतात. आपणही थोडेसे बेजबाबदार झालेलो आहोत. जान है तो जहान है, या न्यायानं सतर्क राहूया, सावधान राहूया आणि सुसह्य असं जीवन जगूया. हरिओम.